महिलांवरच्या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये। ठाण्यातल्या एका रिक्षा चालकाने एका 24 वर्षाच्या तरुणीला भलतीकडेच घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। या तरुणीने चालत्या रिक्षातून उडी मारून स्वतःचा बचाव केला, पण तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ती कोमात गेली आहे। ठाण्यातल्या कोलशेतमध्ये राहणारी 24 वर्षांची स्वप्नाली लाड ही शुक्रवारी संध्याकाळी कामावरून घरी जात होती। त्यावेळी तिने कापूरबावडीमधून रिक्षा पकडली। रिक्षावाला अतिशय वेगात रिक्षा चालवत होता। तिला जायचं त्या दिशेने रिक्षा न नेता कळेरच्या दिशेने तो जायला लागला। तिच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केला, मात्र रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली नाही। त्यामुळे अखेर तिने धावत्या रिक्षातून उडी मारली। यावेळी तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। रस्त्याच्या कडेला तरुणी पडल्याचं समजताच नगरसेविका उषा भोईर यांनी तिला जवळच्या एका रुग्णालयात दाखल केलं। त्यानंतर तिला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। या प्रकरणी कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस त्या रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत। आज ती स्वतःचं स्टेटमेंट देण्याच्या मनस्थितीत नाही आहे आणि ती बेशुद्ध अवस्थेत आहे। तरी माझी ठाणेकरांना आणि इन फ्युचर ही घटना होऊ नये पुन्हा कधी ठाण्यात अशा प्रकारची, तर ही ठाणेकरांना जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी कृपया याबद्दल पोलिसांनाही माहिती लवकरात लवकर द्यावी। नागरिकांना जर या घटनेबाबत काय माहिती असेल, कुणी जर प्रत्यक्ष घटना पाहिली असेल तर त्यांनी कापूरवाडी पोलिसांशी संपर्क साधावा। त्या दृष्टीने तपासास मदत होईल। या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई होण्याची मागणी स्वप्नालीच्या कुटुंबियांनी केली आहे। ज्या प्रत्यक्षदर्शींनी हा प्रकार पाहिला असेल त्यांनी पुढे येऊन या घटनेची माहिती पोलिसांना द्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलंय। ठाण्याहून कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।